7व्या शतकात उज्जैन नगरी इथे राहणारा एक प्रतिभावंत गणितज्ञ होता ब्रह्मगुप्त. आकाशातील ग्रहताऱ्यांचे गूढ उलगडणारा, भूमीवरील रेखाटनात गणिताचे गुण शोधणारा हा ऋषीसम वैज्ञानिक केवळ खगोलशास्त्रात नव्हे तर गणिताच्या गाभ्यात डोकावणारा संशोधक होता. एके दिवशी उज्जैनच्या राजदरबारात एक विद्वान प्रश्न घेऊन आला. त्याने एका वर्तुळात लिहिलेल्या चतुष्कोणाचे म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या 4 बाजू आणि त्यांची रचना दर्शवली. या चतुष्कोणाचे क्षेत्रफळ काय, असा प्रश्न त्याने उपस्थित विद्वानांना विचारला. अनेकांनी हात टेकले, काहींनी चुकीची उत्तरे दिली. मग पुढे आले ब्रह्मगुप्त. त्यांच्या शांत आणि तेजस्वी मुखावर आत्मविश्वासाची झळक दिसत होती. त्यांनी सर्कल आणि क्वाड्रिलॅटरल यामधील नात्याचा गूढ अभ्यास केला होता. त्यांनी सिद्ध केले, जर एखादा क्वाड्रिलॅटरल वर्तुळात बसतो म्हणजे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो, तर त्याचे क्षेत्रफळ खालील सूत्राने काढता येते. एरिया ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज इक्वल्स टू √ऑफ s - a, s - b, s - c, s - d, जिथे a, b, c, d या 4 बाजू असून s म्हणजे सेमी पेरिमीटर असते व त्याचा फॉर्म्युला a + b + c + d/2. हा नियम ऐकून संपूर्ण दरबार स्तंभित झाला. ब्रह्मगुप्तांच्या मुखातून प्रकटलेले हे सूत्र केवळ अंकांचा खेळ नव्हता, तो एक ज्ञानसंपन्न मनाचा दिव्य प्रकाश होता. हा नियम आज शालेय गणितात हेरॉन्स फॉर्म्युला म्हणून शिकवला जातो, पण त्याचा मूळ पुरुष ब्रह्मगुप्त हाच होता. त्यांच्या ज्ञानाचा हा अमूल्य ठेवा आजही भारतीय विज्ञानाच्या इतिहासात एक तेजस्वी दीपस्तंभ म्हणून उभा आहे, शांत, स्थिर आणि सर्वज्ञ. धन्यवाद.